सर्वांना निमंत्रण करण्याचं बोलवण्याचं रिझन असं आहे, केंद्र शासनाच्या आदेशान्वये आपले जे जुने कायदे आहेत IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय दंड संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यामध्ये केंद्र शासनाने 2023 काही सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्या सुधारणा आहेत, त्याचं एक PDF आहेत, ते मी आपल्या सगळ्यांना देणारच आहे. तत्पूर्वी सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना एक विनंती आहे, सूचना आहे, आपण ही गोष्ट प्रकर्षाने सर्क्युलेट करायची आहे की कायद्यात फार मोठा विशेष असा बदल नाही आहेत. जे नंबर्स आहेत ते नंबर जे आहेत ते बरेचसे सेक्शन्स बदललेले आहेत. काही सेक्शन्स कमी केलेले आहेत, अनावश्यक जे सेक्शन्स होते ते कमी केलेले आहेत शासनाने. आणि काही सेक्शन्समध्ये, काही कलमांमध्ये नवीन सुधारणा केलेली आहेत, नवीन शब्द ॲड केलेले आहेत. तर जनतेची, सर्वसामान्य लोकांचा हा गैरसमज होऊ शकतो. बरेच जण येतानाच मनात विचार करून आलेले असतात, 323च लावा, 504च लावा, 506च लावा. याबद्दल नागरिकांना माहीत नसतं ॲक्च्युली त्या कलमात काय आहे. तर असे जी कलम आहेत, अगदी 323पासून तर शेवटच्या 511पर्यंत जे कलमं आहेत त्या कलमांचे नंबर्स पण बदललेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भारतीय दंड संहिता याचं नवीन नाव BNS, भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे 323 जे आपलं कलम होतं, ज्याला IPC 323 म्हणायचं आपण, त्याच्याऐवजी 115 कलम आलेलं आहे. असं 323पासनं काही व्याख्या कलमं काढून टाकलेली आहेत, काहींमध्ये सुधारणा केलेली आहेत, पण नंबर्स जवळपास सगळ्या कायद्यांचे बदललेले आहेत. जे पूर्वीचा 307 होता तो बदललेला आहे. पूर्वीचं खुनाचं जे कलम होतं 302, तर ते आता काल आपण बघितलं, आपल्याकडे पहिला गुन्हा खुनाचा दाखल झाला नवीन कायद्यानुसार, त्याला भारतीय न्याय संहितेचं 103 कलम लावण्यात आलेले. तर त्याचं जे PDF आहे किंवा जो डिफरन्शियल एक चार्ट आहे, कोणत्याऐवजी कोणतं झालं आहे, तर ते आपल्या सगळ्यांना सर्क्युलेट करण्यात येईल. आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपल्या पोर्टलच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कळू द्या की कोणत्या याच्यात काय बदल झालेला आहे, जेणेकरून लोकांचा गैरसमज होणार नाही. लोकांचा गैरसमज होत नाही. मी तर अशी तक्रार दिली, पूर्वी तर पोलीस असं कलम लिहायचे, आता तर असं कलम लिहितात. दुसरी गोष्ट, ही जी कलमं बदललेली आहे तर फक्त 3 कायद्यांमध्ये सुधारणा झालेली आहे. IPC ऐवजी भारतीय न्याय संहिता BNS, CRPC ऐवजी BNSS आणि जो तिसरं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम, असे ते 3च कायद्यांमध्ये बदल आहेत. तर हे सर्व आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तेच मी सांगितलं, शब्द ॲड केलेले आहेत. काही जे कलमं आहेत त्याच्यामध्ये विस्तृतपणा आलेला आहे. खूप मोठा अभ्यास पूर्ण करून खूप चांगल्या सुधारणा आलेल्या आहेत. त्याच्या शिक्षेत पण त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. स्टडीमध्ये रिमांड जो घेतो, रिमांडमध्ये त्यामध्ये पण वाढ करण्यात आलेली. एकूण जवळपास आता जो भारतीय दंड संहिता आहे, जी कलमं आपण याच्यामध्ये FIRमध्ये लावतो, त्याची जी प्रोसिजर आहे, जे पूर्वी CRPC प्रमाणे चालायचं, ते आता BNSSनुसार चालतं. आणि BNSSनुसार आपल्याला जवळपास 15 दिवसांपर्यंत आरोपीची पोलीस कस्टडी घेता येते. देणं न देणं ते न्यायालयाच्या हातात आहे. पुटअप करणं आपलं काम आहे. तर नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया लवकर होईल की वेळ लागेल? कारण की काल ज्या प्रकारे आपण थांबलो होता त्या फॉरेन्सिक, नवीन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल व्हायला कमी जास्त वेळेचा काही फरक नाही आहे. नवीन जी प्रोसिजर जी आलेली आहे BNSS, जी पूर्वीची CRPC आहे आणि आत्ताची कालपासून लागू झालेली BNSS आहे, तर त्याच्यामध्ये शासनाच्या अशा अपेक्षा आहेत की मॅक्झिमम महत्त्वाच्या ठिकाणी ज्या आहे त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्या पाहिजे. कालचं जे आपण म्हणाल तर कालचं आपल्याकडे फॉरेन्सिक टीम जी आहे ती जिल्ह्यात एकच आहे. आणि कालचा प्रकार फार सिरियस होता. एव्हिडन्स कलेक्शन जे असतं, पुरावे जे गोळा करायचे असतात, शेवटी तपासाची जी प्रक्रिया आहे ती तर तशीच चालणार आहे. उलट त्यात सुधारणा केलेली आहे. जे पुरावे महत्त्वाचे गोळा करायचे होते ते आपल्याला फॉरेन्सिक टीमकडून जमा करायचे होते. त्यामुळे आपण फॉरेन्सिक टीम येईपर्यंत वेट अँड वॉच केलं. त्यानंतर डॉग युनिट आहे, फिंगरचे युनिट आहे,
हे सर्व येऊन त्यांना सगळी पाहणी करून त्यांच्याकडे विशिष्ट त्या मशिनरीज असतात, त्यांनी पाहणी करून सॅम्पल कलेक्शन झालं आणि नंतर आपण पुढची प्रोसिजर केली. प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्यासाठी थांबावंच लागेल का, फॉरेन्सिक म्हणा किंवा डॉक्टरसाठी? महत्त्वाच्या सगळ्या वेळी ते करावंच लागेल. शासनाने तशी सुधारणाच केलेल्या आहे. फॉरेन्सिक टीम ही अत्यावश्यकच आहे. अजून काही म्हणाले? पोलीस जास्तीत अधिकारी दिले का सर किंवा नाही नाही, याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे वेळोवेळी जे जजमेंट्स देतात त्याला आपल्याला माहीत आहे, ते प्रारूप किंवा त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे ते आपल्याला त्या वेळीपासून ते बंधनकारक असतं. वेगळं असं काही नाही. या नियमावली संदर्भामध्ये आपण ग्राउंड लेवलला काही जनजागृती वगैरे काही असं केल्या जाणार आहे का आपल्या प्रशासनाकडनं? आपण शाळेंमध्ये प्रोग्राम ठेवणार आहे. ॲक्च्युली ही आपली मीटिंग कालच ठेवायची होती, परंतु आपल्याकडे काल गुन्हा दाखल झाला. आपण सर्वजण आलाही होतात, नंतर ते मलाही पॉसिबल झालं नाही आणि त्या स्पॉट जो होता ती सर्व प्रक्रिया करून गुन्हा दाखल करून पुढची जी कारवाई होती, आरोपी पळून गेलेला होता, त्याला पकडून आणणं वगैरे, त्याला थोडंसं पहिला प्रेफरन्स द्यावं लागलं. त्यामुळे काल आपण मीटिंग घेतली. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने जे वाहतुकीचे नियम आहेत, त्याच्यानंतर कायद्यात जे महत्त्वाची कलमं आहेत ती सर्वसामान्य नागरिकांना कळणं अत्यावश्यक आहे. त्याचा गैरसमज होणार नाही. ही शाळा कॉलेजच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कॉर्नर सभा किंवा याच्या माध्यमातून पब्लिकपर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं झालं का सर प्रशिक्षण? पोलीस कर्मचाऱ्यांचं आपलं पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालं, अधिकाऱ्यांचं पण सुरू आहे टप्प्याटप्प्याने. जवळपास बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं झालं प्रशिक्षण. झिरो ही कलम नाही आहे, झिरो ही संकल्पना आहे की जेणेकरून आपल्याला एखादा असहाय्य व्यक्ती आहे त्यांना संबंधित ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करणं किंवा FIR दाखल करणं पॉसिबल नाही आहे. तर त्यासाठी सुविधा आहे की ती आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला दाखल करून आणि योग्य त्या मार्फतीने ती संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करतो. त्याच्या बिफोर आपण ते CCTN जी प्रणाली आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, त्याच्यानुसार आपण ती तात्काळ वर्ग करतो संबंधित पोलीस. आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी करण्यात आलेली आहे की हद्दीचा विचार न करता किंवा कुठलाही विचार न करता की काय ग्रॅव्हिटी आहे, त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी काय आहे किंवा समोरच्या माणसाचं काय म्हणणं आहे हे ऐकून आणि त्याप्रमाणे कुठली कारवाई करायची आहे. अपघात पीरियड में ज़्यादा सीमा का वादा आता है कि हमारे पुलिस स्टेशन की हद्दी नहीं है, तो वहाँ खत्म हो जाएगा नाही. अपघात ॲक्च्युली हे पूर्वी पण आहे. आपण बघा मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षी, मी 3 वर्षापासून आहे, जवळपास कुणीच परत गेलेलं नाही आहे. फक्त दिवाणी दावे असतील, लिटिगेशनच्या केसेस असतील ज्याच्यामध्ये डायरेक्ट पोलिसांना दाखल करण्याचे अधिकार नाही किंवा जे डायरेक्ट क्रिमिनलमध्ये येत नाही, फौजदारीमध्ये येत नाही, अशाच केसेस. अदरवाईज आपण सर्व दाखल करून आपण मुंबईला पण 0 नंबरने वर्ग केले, मध्य प्रदेशला पण केले, उत्तर प्रदेशला पण केलेले आहेत. बऱ्याचशा केसेस ज्या आहे आपण शक्यतो त्या फिर्यादीनं परत पाठवलेल्या नाही आहे. आपण स्वतः ते कॉग्निझन्स घेऊन दाखल करून आणि संबंधित ठिकाणी वर्ग केलेले आहे.